नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहे, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. जून महिना सुरू झाला आहे. जून महिन्यामध्ये लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरू होतात. त्यांच्या रुटीन मध्ये काही चेंजेस होतात. खूप आधी मी पीडियाट्रिक मायग्रेन म्हणजे लहान मुलांमध्ये होणाऱ्या डोकेदुखी आणि मायग्रेन ह्या विषयावर बोलले होते. त्याला आपण पुन्हा आता थोडासा एक टच करूया हळूहळू. आजच्या एपिसोडमध्ये मी हे सांगू इच्छित आहे की मुलांची वेकेशन संपल्यानंतर त्यांची जी लाईफस्टाईल एकदम सडनली चेंज होते. म्हणजे मे महिना, जूनचा पहिला आठवडा ही छान सुट्टीचे दिवस असतात. मुलं उशिरा झोपतात, उशिरा उठतात, जेवणाच्या थोड्याशा वेळा इकडे तिकडे असतात. आपण वेकेशन्सला जातो त्याच्यामुळे जंक फूड खाणं किंवा आउटिंग्सला फॅमिलीकडे गेल्यामुळे थोडंसं फूडवरचं आपले रेग्युलर पॅटर्न्स चेंज झालेले असतात. मग 11-12 तारखेनंतर जेव्हा शाळा सुरू व्हायला लागतात तर सडनली किड्स गो इन टू अ डिफरंट बॅकग्राऊंड, एक वेगळ्या लाईफस्टाईल मध्ये जातात आणि त्यांचे हेडेक ट्रिगर होण्याचे चान्सेस वाढतात. सो आपण हा ट्रान्झिशन जर स्मूथ केला मुलांसाठी, जसं शेवटचा एक आठवडा मुलांना आधीपासूनच लवकर झोपायला लावलं, लवकर उठवलं, फूड पॅटर्न्स ऍडजस्ट केले, डेफिनेटली आपण मुलांचा हा त्रास कमी करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.